महानगरपालिकेच्या थकीत 2,12,00,000 रुपयांच्या मालमत्ता कर आणि 74,20,000 रुपयांची पाणीपट्टी असा एकूण 2,86,00,000 रुपयांचा कराचा भरणा करण्यासाठी प्रशासकांनी 8 दिवसांची मुदत दिली आणि त्यानंतर देखील कर भरला नाही। त्यामुळे शनिवारी महानगरपालिकेच्या पथकाने गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलला सील ठोकले आहे। गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलाचा 2,12,00,000 रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे। हा कर 10 ते 12 वर्षांपासून थकीत असल्याने तो वसूल करण्यासाठी महानगरपालिकेच्या झोन 7 कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले, तरी देखील विभागीय क्रीडा संकुलाच्या कराचा भरणा केला नाही म्हणून महानगरपालिकेच्या पथकाने फेब्रुवारीमध्ये क्रीडा संकुलाला सील लावले होते। परंतु क्रीडा उपसंचालक यांनी प्रशासनाला विनंती केल्यानंतर हे सील उघडण्यात आले। 8 दिवसात थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराचा भरणा केला जाईल असे लेखी आश्वासन देखील देण्यात आले होते। त्यानंतर मात्र विभागीय क्रीडा संकुलाचा मालमत्ता कर भरण्याकडे क्रीडा उपसंचालक यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले। शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याचे कारण देत त्यांनी यासंबंधी टाळाटाळ केली। मात्र महानगरपालिकेकडून आता ही कारवाई करण्यात आली आहे।